स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आता विसापूर सर्कलमधील पेडमध्ये धडाडली पडळकरांची तोफ। विरोधकांवर हल्लाबोल, काय म्हणाले पडळकर बंधू। विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। विसापूर सर्कलमधील पेडमध्ये पडळकरांची तोफ धडाडली आहे। त्यांनी अनेक विकासाचे मुद्दे सांगत विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला। पेड तालुका तासगाव येथे विशेष बाब म्हणून ग्रामीण रुग्णालय मंजूर केल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर व माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला। यावेळी ज्येष्ठ नेते दत्तू शेंडगे, विलास पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा सचिव पंकज दबडे, संभाजी खराडे, कोंडी पाटील, आनंद पाटील, संदीप सूर्यवंशी, पंढरीनाथ कनसे, राजू पाटील, जयगोंडा पाटील, जालिंदर शेंडगे, सुंदर पाटील, स्वप्नील शेंडगे, निलेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते। बघूयात यावेळी काय म्हटले ब्रह्मानंद पडळकर व आमदार गोपीचंद पडळकर यांनी। तुमचं कुणाचं घरगुती संबंध होतं आणि या गावामध्ये आम्ही येऊन जर गेलो तर आम्हाला मतपेटीमध्ये विलास भाऊ या भागामध्ये सगळ्यात जास्त मतं पेडचा आकडा तेवढा आम्हाला जास्तीचा दिसायचा। त्यामुळं पेडकरांचं उतराय होण्याचा मार्ग आमदार साहेबांना मिळाला आणि त्यांनी उतरवायचं काम केलं। खरं तर या पेडच्या परिसर जेव्हा आम्ही बघितला मागच्या महिन्यामध्ये अनिल शेठ असेल, पंकज भाई असतील, आम्ही या भागात फिरत होतो तर या भागाची दुर्दशा बघितली तर फार वाईट वाटतं की आम्ही कुठेतरी विदर्भात गेल्यासारखं वाटतं। मग तिथल्या गावच्या प्रत्येक सरपंचाने आम्ही गाराण बघितली, कुठं रस्ते नाहीत, गावामध्ये एक सभागृह मोठा नाही, गावातला अंतर्गत रस्त्याचा प्रश्न आहे, म्हणजे असंख्य प्रश्न या आपल्या या भागामध्ये। आणि पण त्यातनं सुद्धा आम्ही आता लक्ष दिलं। खरं तर ही लोक 12 वाडीतली लोक आहे, 7 वाडीतली लोक आमच्याकडे नाही, आम्ही स्वतःहून त्यांच्याकडे गेलो की बाबा तुमचं काय आहे, तुमची मागणी सांगा। मग कोणी रस्त्याची सांगितली, कोणी गटारी सांगितली, कोणी शाळेची सांगितली, कोणी ग्रामपंचायतची इमारत सांगितली आणि त्या पद्धतीने मी आमदार साहेबांच्या माध्यमातून या गावांना निधी द्यायचा आम्ही साऱ्याने प्रयत्न केला। पण पेडमध्ये काय द्यायचं आणि पेडसाठी खरं तर आमदार साहेबांनी मग आता तर दत्तू आबांनी प्रयत्न केले। दत्तू आबा सुद्धा मनापासून अभिनंदन, कारण ह्या वयात सुद्धा त्यांनी या गावासाठी काय ते करायचं आहे त्यामुळे त्यांनी याचिका दाखल केली आणि याचिकाचा निकाल लागला। पण आपला माणूस कोणतरी वर असावा लागतो हे तुमच्या साऱ्यांच्या आता लक्षात आलं असेल की बाबा आपला हक्काचा माणूस मंत्रालयामध्ये पाहिजे किंवा कुठे असो, जिल्हा परिषदेमध्ये जर गेलो तर आपला एखादा सभापती असावा, आपला एखादा जिल्हा परिषद सदस्य असावा, मग त्या पद्धतीने आपलं काम होतं। आमदार साहेबांच्या माध्यमातून या भागामध्ये या वाड्यावस्तीमध्ये आपण चांगलीचा निधी 100% टाकू। मी ज्यावेळेस सभापती होतो भाऊ त्यावेळेस तुमच्या प्रत्येक गावातल्या कुठल्याही गाव असू द्या त्या गावामध्ये एवढा निधी दिलाय, जिथं जिथं समाज कल्याणचा निधी मला देता येतो तिथं तिथं मी निधी दिलाय। तुमच्या बाजूचं मांजरड गाव आहे, 90 लाख रुपये मी एका टायमाला दिलता। म्हणजे एवढं काम करायला या पदामध्ये ताकद आहे, पण ती ताकद काम करणारा माणूस पाहिजे। आणि इथं पण आता मस्त आमदार आहेत आपल्या इथं, असं काय नाही की पडळकर साहेब एकटेच आमदार आहेत, पण पडळकर साहेबांना जी आपल्या लोकांना काय गरज आहे आणि त्या गरजेचं आपल्याला काम करायचं आहे। त्यांनी मग आता बघितलं तुम्ही रोज त्यांची आंदोलन असते, एकापेक्षा एक आंदोलन असते, त्यांना सुद्धा काय सुख नाही। लोकांना वाटतंय आमदार झाले फक्त, पण 24 तासातले मला वाटतंय ते 4 ते 5 तासच फक्त ते आराम करत असते। आणि समाजाच्या बाबतीमध्ये आमदार साहेब तर कुठेही कमी पडत नाही। त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही आमच्या सोबत राहत चाला। आणि या भागातल्या मी आता विलास भाऊ खरं तर तुमच्यासारखी चांगली लोक आता माझ्या सोबत आलेले आहेत, त्यामुळं या भागामध्ये मला वाटत नाही की आम्ही कुठं कमी आहे। मी विसापूरमध्ये सुद्धा आपल्याला आपण काम दिले, तुमच्या चिखलमध्ये काम दिले, प्रत्येक गावामध्ये आपण काम द्यायचा प्रयत्न करतोय। दोंडेवाडीमध्ये आता मी 20-25 लाखाचा निधी टाकलाय। त्यामुळं या भागातल्या प्रत्येक प्रश्नावर बारकाईने आमची नजर आहे, बारकाईने नजर आहे। कारण आम्ही आटपाडीमध्ये एवढे 3 वर्षामध्ये एवढा निधी टाकलाय। आता या शेणग्यांचं साऱ्यांच्या तालुक्यात पाहून आहे भाऊ, तुमचं पण आहे, पण प्रत्येकाला माहित आहे की जर यांनी घाटाच्या खाली गेलं तर रस्त्याची परिस्थिती काय आहे, गावाच्या अंतर्गत रस्त्यांची परिस्थिती काय आहे, पाण्याच्या विहिरीची परिस्थिती काय आहे, गावातल्या प्रत्येक प्रश्नावर आम्ही त्याचं मार्ग काढतोय। त्यामुळं तुम्ही इथल्या लोकांनी एकदा आमच्याकडे लक्ष द्या, तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या। पेडगाव आम्हाला देते भाऊ, पेडचे उपकार आम्हाला एवढा आहेत की न सांगणं एवढा आहे, पण तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी जर आमच्यावर लक्ष दिलं तर आम्ही या भागामध्ये कुठेही कमी पडणार नाही। आणि विकासाच्या बाबतीमध्ये तर तुम्ही काय हेच करू नका। मला ज्याला परिचयाची संधी मिळाली
साऱ्यांना माहिती आहे जिल्हा परिषदेमध्ये काय समाज कल्याण खातं काय होतं आणि काय केलं. मला ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळी आमदार साहेबांना आम्ही म्हटलो की आम्हाला माझे सारे मित्र म्हणतात ते कोल्हापूरला आम्ही होतो रात्रीचं आणि आमदार साहेबांना म्हणतो आम्हाला बांधकाम पाहिजे. आणि तुम्ही साऱ्यांना पद वाटताय मग आपल्या घरात समाज कल्याण पद काय घेताय. आमची सुद्धा इच्छा नव्हती समाज कल्याण सभापती घ्यायचं, पण आमदार साहेबांनी एका भाषेत आम्हाला सांगितलं, आम्ही आणि माझे मित्र होतो कोल्हापूरमध्ये, अरे जर आपल्याला नाव करायचं असेल तर समाज कल्याण हे पदच आपल्याला घ्यावं लागेल. आम्ही म्हणजे ठीक आहे आता नाव करायचं म्हटल्यावर ना साहेब मदत करूया, पण त्या समाज कल्याणच्या पदामध्ये काय ताकद आहे. ज्यावेळी आम्ही त्या पदावर बसलो, आज समाज कल्याण पदासाठी जिल्हा परिषदेमध्ये भांडणं लागते. हे का लागते तरी आमदार साहेबांनी आम्हाला शिकवण दिली, त्या पद्धतीने आम्ही त्या पदामध्ये काम केलं. आणि या तालुक्यात येतात तासगाव तालुक्यामध्ये काय होतं 21 गावं तर प्रत्येक वेळी आम्हाला मागच्या वेळी आमचे सुनील भाऊ तिथं म्हटले की आम्हाला फक्त तुम्ही लोणच्यापुरतं वापरताय. भाऊ ज्यांनी वापरला असेल त्यांनी 100% वापरला असेल, पण मी शब्द देतो आमदार साहेबांच्या माध्यमातून तिथं आम्ही जेवणाचं ताट तुम्हाला देऊ. आम्ही लोणच्यापुरतं वापर करणार नाही, आम्ही ताट तुम्हाला देऊ. या 21 गावामध्ये जो आजपर्यंत विकास झाला नाही, जो विकास राहिलेला आहे तो विकास भरून काढायची जबाबदारी आदरणीय पडळकर साहेबांची आहे. आणि पडळकर साहेबांवर तुम्ही विश्वास ठेवून कुठलंही काम सांगा. असं काही नाही की आमच्याकडे जात पागा भाऊ काय चालत नाही. तुम्ही बघताय का सारे लोक माझ्यासोबत मराठा समाज आहेत, पण मराठा समाजाची लोक आपल्यावर येत नव्हती. त्यांना वाटायचं गोपीचंद पडळकर धनगर समाज आहेत, मग काय करत काय नाही. आता सारी फौज माझ्याकडे मराठा समाजाची आहेत. इथं अनिल शेठ बसले, इथं निलेश पाटील बसलाय, पंकज बाया बसलेत, इथं आज माझे सरपंच बसलेत. एवढी ताकद आहे. तो सुंदर ताटे पाठीमाग आहेत. ताकदीनं लोक माझ्या मग ठाम आहेत. काल पंकज दबडेचा बड्डे झाला, एवढा मोठा ताकदीनं बड्डे झाला, लोक सारे आलते, 3-4 हजार लोक होते. त्यामुळं इथून पुढं साऱ्या पेडच्या तर लोकांना मला फार आनंद वाटतो. कारण पेड म्हटलं तरी शिक्षणाचं माहेर आहे. जसं पडळकर वाडे, माझी वाडी तुमच्या फार छोटे म्हणजे 500 मतदान आहे. त्यामुळे तुमच्या गावामध्ये शिक्षण जसं चांगल्या पद्धतीने घेता तुम्ही, आणि राजकारणामध्ये तर तुम्ही 5 का 6 आमदार दिलेत, म्हणजे आमदाराचं गाव म्हणायचं सुद्धा तुम्हाला काय अडचण नाही. कारण आमची वाडी डॉक्टरांची वाडी आपण म्हटली जाते, तसं ही जे पेड आहे ती आमदारांचं गाव आपण म्हटलं तरी काय सरकार तुम्ही इथं आमदार निर्माण केले. आणि या मातीमध्ये सुद्धा दत्तोबा मातीमध्ये सुद्धा गुण आहे. या माती जर कपाळाला लावली तरी तर आपल्याला या मतदारसंघामध्ये काही कमी पडणार नाही याची मला खात्री आहे. मी पुन्हा एकदा साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण मला एक आमदार साहेबांना सांगायचं आहे की बाबा तुम्ही आता एवढ्या ह्याच्यात आहे, पेडमध्ये आपल्याकडे एक पर्यटन स्थळ फार मोठं आहे. जर तुम्हाला डोंगरी विकास मधनं त्या पर्यटन स्थळाला जर निधी टाकला, कारण मी एकदा गेलोय तिथं, तुम्ही मुंबईला असताना तुमच्या कार्यक्रम असताना मी तिथे गेलतो, एवढा मोठा तो परिसर आहे आणि तिथं तलाव सुद्धा आहे. त्या तलावामध्ये जर पाणी साठलं तर बोटिंग वगैरे चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. आणि नैसर्गिक म्हणजे ते देखणं एक रूप आहे. आणि ते जर तुम्ही त्या पद्धतीने जर डेव्हलप केलं तर या ग्रामपंचायतीला सुद्धा निधी वाढायला अडचण येणार नाही. ते सुद्धा तुम्ही करावं. आणि ज्या अडचण आहे खरं तर हजारवाडी असेल, बऱ्याच वाडीच आहे इथले. आता प्रश्न आता इलेक्शन आलं, त्याच्या अगोदर जर आपण 1-2 कार्यक्रम घेतलं तर आपण निधी टाकला असता, तरी सुद्धा आमदार साहेब त्यांच्या माध्यमातून ज्या काय राहिलेल्या वाड्यांना विकासासाठी ज्या वाड्या वंचित राहिल्या त्यांना आपण 100% आमदार साहेबांच्या माध्यमातून निधी देऊ, एवढंच मी तो सांगतो. आणि तुम्ही आमचा साऱ्यांचा मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून हृदयातून तुमचं पेडवाल्यांचं आभार मानतो आणि इथं थांबतो. आज पेड गावामध्ये बऱ्याच दिवसांना असा जाहीर कार्यक्रम होतोय आणि त्यामुळं मलाही खूप आनंद आहे. पेड गावामध्ये महाराष्ट्र सरकारनं विशेष बाब म्हणून माननीय आरोग्य खात्याचे मंत्री तानाजी सावंत साहेब आणि ती फाईल शेवटी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे जाते. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळं आज हे आपलं ग्रामीण रुग्णालय मंजूर झालेलं आहे. आणि म्हणून तुम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आमचा मान सन्मान करण्यासाठी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. आणि या ग्रामीण रुग्णालयासाठी ज्यांनी सातत्यानं 2013 पासून प्रयत्न केला
असे दत्तू आबा यांचा आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी समस्त ग्रामस्थांचं मनापासून आभार व्यक्त करतो. व्यासपीठावरती उपस्थित माननीय विलास भाऊ, माननीय समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अनिल शेठ पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे राज्याचे उपाध्यक्ष माननीय संदीपजी ठोंबरे, विद्यार्थी परिषदेचे माननीय निलेश पाटील, विटा शहराचे प्रमुख नेते आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सचिव माननीय पंकजभैया दबडे, माननीय सुरेश शेठ, माननीय प्रभाकर पाटील साहेब, माननीय सुधाकर सर, माननीय अरविंदजी सेंडगे, माननीय मदन सेंडगे, माननीय विकास अण्णा, संभाअण्णा, सूरज शेंडगे, राजू सक्ते, हनुमंत सेंडगे, स्वप्नील सेंडगे, रोहित सेंडगे, माननीय विठ्ठल सूर्यवंशी, कुंडी बाबा, गोपाल शेठ, गजानन बापू, बाबूराव सेंडगे, विश्वास सेंडगे, अविनाश सेंडगे, व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारी सगळी मंडळी, पेड, मोराळे, नरसिंहपूर, किल्लापूर, लिमगाव, विजयनगर, कापूरगाव, हजारवाडी या गावातून काही प्रमुख मंडळी या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि पत्रकार मित्र या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. खरं तर मला दत्तू आबा, आपले पाटील सर ही सगळी मंडळी भेटायला आली की असं 2013 पासून राज्य सरकारकडे आम्ही प्रयत्न करतोय. कोर्टाची ऑर्डर असताना सुद्धा आमचं ग्रामीण रुग्णालयाचा विषय मिटत नाही आणि मग मी तिथूनच आरोग्य खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांना योग्य तो प्रस्ताव तुम्ही मंत्रालयाकडे सादर करा, राज्य सरकारकडे जे काही तिथली जबाबदारी असेल ती मी जबाबदारी पूर्ण करेन, मी तिथं स्वतः या गोष्टीचा पाठपुरावा करेन आणि ज्या पद्धतीनं मी त्यांना शब्द दिला होता त्या पद्धतीनं मी सरकारकडे पाठपुरावा केला आणि मुळामध्ये हे तुमचं नियमात बसतच नाही. कारण हातनूर आणि विलासभाऊनी सांगितल्याप्रमाणे पेड हे फार जवळचं गाव आहे, याला लोकसंख्येची अट आहे, याला अंतराची अट आहे, परंतु विशेष बाब म्हणून सरकारनं 6 दवाखाने मंजूर केले. नुसता पेडचाच केला, मला वाटतं इतिहास झाला असेल कुठल्याही विधानसभा क्षेत्रामध्ये एका वेळेस ग्रामीण रुग्णालय पेड, प्राथमिक आरोग्य केंद्र शेटपळे, प्राथमिक आरोग्य केंद्र झरे, उपकेंद्र बनपुरी, उपकेंद्र भूड, उपकेंद्र गोटी आणि पुढच्या आठवड्यामध्ये खरसुंडी ग्रामीण रुग्णालय, इतके एका मतदारसंघामध्ये दवाखाने मंजूर होणे मला माहित नव्हतं. मला काही डॉक्टर अधिकारी भेटायला आले होते सत्कार करायला, मग त्यांनी मला सांगितलं की असं कुठं झालं नाही की एका वेळेस इतके उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय आणि ते पण सगळे सरसकट विशेष बाब म्हणून मंजूर केलेले आहेत. मी मुख्यमंत्री महोदयांचं खरं तर आभार मानेन, मी तानाजी सावंत साहेबांचा आभार मानेन की त्यांनी हे सगळं विशेष बाब, मला त्यांचा फोन आला, अरे किती तू दवाखाने पाठवलेत म्हणले, अरे सगळे विशेष बाब करायला लागतील म्हणले. म्हणलं करा, तुमच्या हातामध्ये आहे, तुम्ही ते करू शकता आणि आम्ही ज्या मागण्या करतोय त्या मागण्या आमच्या रास्त आहेत, तुमच्या नियमात बसत नसतील, परंतु आमच्या लोकांची ती गरज आहे, आमच्या लोकांची ती मागणी आहे आणि त्याच्यासाठी लोक सातत्यानं प्रयत्न करतायत. शेटपळे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तर गेले 30 वर्ष लोक प्रयत्न करतायत, 30 वर्षापासून. मला तिथं ज्येष्ठ लोकांनी सांगितलं की आम्ही पतंगराव साहेब पालकमंत्री असताना त्यांच्याकडे पाठपुरावा केला, अन्य काही पालकमंत्री असताना पाठपुरावा केला, पण ते काम झालं नाही. आता माझी पुढची जबाबदारी आहे की ग्रामीण रुग्णालय पेड साठी मंजूर झालं, आता या ग्रामीण रुग्णालयासाठी लागणारी जमीन हस्तांतरित करणं आणि त्याचं टेंडर करून त्याला निधी उपलब्ध करून देणं आणि तो दवाखाना चालू करणं ही आपली जबाबदारी आहे. आता आपण पहिला टप्पा पूर्ण केलाय, आणखी बरेच टप्पे आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्यामुळं ते सगळे टप्पे पूर्ण करण्यासाठी तुमची तर साथ असतेच. पेडकरांनी मला कधी काळजीच वाटत नाही. पेड मधला माणूस म्हणजे माझ्याकडे कोणी येत नाही, काम घेऊन कोणी येत नाही, नेता कोणी येत नाही, मत सगळी लोक देतात. त्यामुळं विलास भाऊ विसापूर सर्कल मध्ये कुठेही मतदान कमी पडलं का पेडतील लेवल आणून ठेवतं.
इथल्या काही पुढाऱ्यांना वाटत नसेल मला मतदान द्यायचं, पण लोक कोणाचं ऐकत नाही हे मला माहित आहे. आणि त्यामुळं पेडसाठी काहीतरी करायचं. कारण मी आमदार होऊन 4 वर्ष झालं, कुणीच येणार माझ्याकडं. कोण आमदार फंड मागायला येणार, कोणी काम मागायला येणार. अरे म्हणलं दत्तू आबांचं आभार मानावं, दत्तू आबा माझ्या दवाखान्याचं काम तर घेऊन आले की जेणेकरून मला ते काम करता येईल. आणि ते मुंबईत पण आले होते, मुंबईत पण मला भेटले, 2 वेळा आले होते. म्हणलं इतका ज्येष्ठ माणूस आहे, त्यांच्याकडे त्यांना काय उभा राहायचं नाही झेडपीला, त्यांना काय उभा राहायचं नाही आमदारकीला, त्यांना सरपंच पदासाठी पण उभं राहायचं नाही. पण त्यांना वाटतंय की माझ्या गावासाठी, इथल्या परिसरासाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे. मग ते मला, मी त्यांना तुम्ही काळजी करू नका, तुम्ही मुंबई लिहू नका, मी आहे ना तिथं खमक्या, कशाला तुम्ही चिंता करताय, हेल्पाट मारायची गरज नाहीये. मी एखाद्या टेबलला एकदा गेलो तर ते काम व्हायलाच पाहिजे, तशा पद्धतीने आम्ही काम करतोय. एकदा दुसऱ्याला जायची पण गरज नाही. त्यांना पण माहित आहे एकदा मागं लागला तर भूतासारखा मागं लागतो, नोकरी करायचं अवघड होऊन जाईल, हे माहित आहे तिथं. मी काय माझा मोठेपणा सांगतोय अशातला भाग नाही. कुठल्याही डिपार्टमेंटला तुमचं काम असलं तुम्ही मला सांगा, मी तुमचा हक्काचा माणूस आहे. तुम्ही कधी येऊ शकता माझ्याकडे यायला तुम्हाला मध्यस्थाची गरज नाही. तुम्ही कधीही माझ्याकडे या, कुठलंही काम घेऊन या, सामाजिक काम, गावाचं काम, तुमचं वैयक्तिक काम, ते काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी घेऊन काम करणारा मी कार्यकर्ता आहे. मग त्याची जात पात धर्म याच्याशी मला देणं घेणं नाही. जो या भागातला माणूस आहे, ज्याला वाटतंय की गोपीचंद पडळकरकडे गेल्यानंतर माझं काम होईल, तर माझी जबाबदारी आहे की ज्या विश्वासानं माणूस माझ्याकडे येतो त्या विश्वासानं त्या व्यक्तीचं काम करून देणं, त्या गावाचं काम करून देणं, त्या समाजाचं काम करून देणं ही माझी जबाबदारी आहे, हे माझं कर्तव्य आहे. आणि मला माहित आहे या महाराष्ट्रामध्ये असे असंख्य उपेक्षित समाज आहे की त्यांच्याकडे हक्काचा लोकप्रतिनिधी नाही, त्यांच्याकडे हक्काचा माणूस नाही, की ज्यांच्याकडे गेल्यानंतर आमचं गाणं ऐकतील. मतासाठी सगळे चालतात, पण काम करून घ्यायला गेलं तर लोकांना ते चालत नाही, लोकप्रतिनिधींना ते चालत नाही. गोपीचंद पडळकर प्रचाराला चालतो, गोपीचंद पडळकर मत द्यायला चालतो, पण गोपीचंद उभा राहायचं म्हणलं मग चालत नाही, मग गणित सगळं बिघडतं. पण असली सगळी गणित आम्ही बिघडून पुढे जाण्याच्या भूमिकेमध्ये आहोत. कुणाला काय वाटतं याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. आम्हाला काय वाटतं आणि आमच्या सर्वसामान्य लोकांना काय वाटतं त्याच्याशी आम्हाला देणं घेणं आहे. कुठल्या प्रस्थापिताला काय वाटतं, अरे कुणाला बरं वाटेल आम्ही लोकप्रतिनिधी व्हावं, आमदार व्हावं, हे कुणाला बरं वाटेल, कुणालाच बरं वाटणारी गोष्ट नाही. पण ती घडतीये, ती घडली, ती देवेंद्र फडणवीसांच्यामुळे घडली, भारतीय जनता पार्टीमुळे घडली. माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहाचा सदस्य होणं हे शक्य नव्हतं. परंतु या महाराष्ट्रातला समाज ज्या ताकदीनं माझ्या बरोबर राहिला, या महाराष्ट्रातलं नेतृत्व देवेंद्र फडणवीस ज्या ताकदीनं माझ्या बरोबर राहिला, भारतीय जनता पार्टी ज्या ताकदीनं माझ्या बरोबर राहिली, त्यामुळे माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये काम करू शकला. 4 वर्ष मला पूर्ण झाली मे महिन्यामध्ये आमदार होऊन. खूप काही लोकांची भूमिका मला तिथं मांडता आली, खूप लोकांच्या प्रश्नावरती तिथं चर्चा करता आली, आणि अनेक विषयामध्ये जे विषय आम्ही हातामध्ये घेतले ते विषय मार्गी लागले सरकारच्या माध्यमातून. सरकारनं तशा पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स दिला. पेडगाव हे परिसर, विसापूर सर्कल, आता विलास भाऊनी काही भूमिका सांगितली की सुंदर तात्यांनी माझ्याकडे विषय आणला होता. या जिल्ह्यामध्ये 299 गावामध्ये स्लॅब होता. किती? 299 गावामध्ये. त्यांच्या उतार्यावरती पूर्वीची आपली लोक एकत्र कुटुंब पद्धती, जमिनी जास्त, त्यामुळे त्यांच्या उतार्यावरती टेंबूचा वेगवेगळ्या योजनांचा स्लॅब होता आणि ती जमीन विकता येत नव्हती, जमिनीवरती फेरफार कुठला करता येत नव्हता. आणि म्हणून सुंदर तात्याने हा विषय माझ्याकडे दिला. मी 3-4 महिने सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो. मंत्री महोदयांच्याकडे गेलो, कलेक्टर साहेबांना तिथून पत्र काढलं, कलेक्टर साहेबांच्याकडून अहवाल मागवला, परत तिथं पाठपुरावा केला, परत मध्ये आचारसंहिता लोकसभेची आली, परंतु आम्ही त्या गोष्टीचा पिच्छा सोडला नाही. आता काही त्रुटी आहे तर त्याच्या बाबतीत पण मी काल परवा दिवशी मंत्रालयात जाऊन आलो. हातनूर आणि हातनूलीच्या बाबतीमध्ये काय करायचं, सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय आहेत त्यामधून कसा मार्ग काढायचा, तर मी 100% सांगतो तोही आपण मार्ग काढतोय आणि तिथल्या लोकांना दिलासा कसल्याही परिस्थितीमध्ये मिळवून देतोय. त्याबद्दल चिंता असण्याचं कारण नाहीये. आता पेड गावाचं वेगळं रिलेशन कसं आहे, कारण या गावचे सुपुत्र माजी आमदार बॅरिस्टर टी.के. सेंडगे साहेबांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्था स्थापन केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्था स्थापन करण्यामुळं या जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये काही हायस्कूल आहेत, सोलापूर जिल्ह्यामध्ये काही हायस्कूल आहेत, आमच्यासारखी पोरं शिकू शकली, याचं सगळं श्रेय बॅरिस्टर टी.के. शेंडगे साहेबांच्याकडे जातं. त्या काळातला बॅरिस्टर माणूस, त्या काळात तर अशी परिस्थिती नव्हती, परंतु त्या काळामध्ये त्यांना वाटलं नाही की हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करावं, मोठमोठी फी घ्यावी आणि आपलं स्वतःचं कुटुंब बघावं. बॅरिस्टर खूप होते त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये, पण कुठल्या दुसऱ्या बॅरिस्टरांना वाटलं नाही की आपण एखादी शिक्षण संस्था स्थापन करावी आणि त्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 18 पगड जातीतल्या 12 बलुतेदारांच्या, गोरगरिबाच्या, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावं, असं कुठल्या दुसऱ्या बॅरिस्टरांना वाटलं नाही. परंतु ते टी.के. शेंडगे साहेबांना वाटलं. आम्ही भाग्यवान आहे, आम्ही जेव्हा शाळेला होतो तेव्हा ते किसन आबा, टी.के. शेंडगे साहेब आमच्या झऱ्याच्या शाळेला यायचे, त्यांचा मुक्काम असायचा, त्यांची भाषणं तास दीड तास चालायची, वेगवेगळे अनुभव ते आम्हाला त्या काळामध्ये सांगायचे. हे पेडच्या भूमीमध्ये एक शक्ती आहे. ब्रह्माशेठने सांगितलं की इथले 5-6 आमदार झाले. बॅरिस्टर साहेब पहिल्यांदा आमदार जत मधून झाले, नंतर शिवाजीराव बापूंचं पण हे मूळ गाव पेड आहे, ते आमदार झाले, ते मंत्री झाले, प्रकाश अण्णा झाले, रमेश भाऊ झाले, सुरेश भाऊ खाडे 3-4 वेळा आमदार झाले, मंत्री झाले, जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. मला वाटतं भविष्यात त्यांचा पोरगा आमदार होईल. इतके संख्या एका गावात नाही. अधिकारी आता शेंडगे साहेब इथं मोठ्या पदावरती रिटायर झाले, अनेक मुलं अधिकारी आहेत, अनेक मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत. वाड्या वस्तीवरची पोरं आज वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये संघर्ष करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही बघताय की असं एकदम वेगळ्या टोकाला राजकारण आलेलं आहे. प्रत्येक मतदारसंघावरती लक्ष आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये काय होणार, कसं होणार, कोण उभा राहणार, हे सगळ्या महाराष्ट्राचं आता लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि आता खानापूर मतदारसंघामध्ये सुद्धा आता परिस्थिती बदलायला लागलेली आहे. खानापूर मतदारसंघातल्या लोकांची पण भावना बदलायला लागलेली आहे. हे ते राजकीय व्यासपीठ नाही. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की आपल्याला हिमतीनं पुढे जाण्याची आवश्यकता आहे, ताकदीनं पुढे जाण्याची आवश्यकता आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं आहे, जर तुम्हाला विकास करायचा असेल तर तुम्हाला सत्ता तुमच्या ताब्यात असायला पाहिजे, आणि सत्तेचं कुलूप उघडायचं असेल तर त्याला लोखंडाची चावी लागत नाही, त्याला राजकारणाची चावी लागते आहे. तुम्ही आमदार, खासदार, मंत्रीच व्हावं लागतंय तरच ते सत्तेचं कुलूप उघडताय, त्याशिवाय ते सत्तेचं कुलूप उघडत नाही. आणि तुम्हाला लोकप्रतिनिधींच्या हातामध्ये काय आहे तुम्ही बघताय. 2013 पासून दत्तू आबा झगडतायत, लढतायत. लोकप्रतिनिधी आपला कशासाठी असावा लागतो, आपल्या विचाराचा, आपली भूमिका मांडणारा. हायकोर्टाने निर्देश दिल्यानंतर मग का नाही काम झाला, का नाही तिथं आले. अरे असे हायकोर्टाचे निर्णय खूप होतात. सरकारमध्ये पाठपुरावा करण्यासाठी आपली लोक लागतात. आज मी दत्तू आबांचं कौतुक करतो की त्यांनी इतका मोठा पाठपुरावा अनेक वर्षापासून केला. 10-12 वर्ष झाली या गोष्टीला, 13 आणि आपण 24 ला आहे, 11 वर्ष यामध्ये गेली. आज इतकं मोठं काम या माध्यमातून उभा राहत आहे. मी मागे एक 25 लाख रुपयाचा निधी असाच टाकला होता, कुणी आलं नाही, काय नाही, कोण म्हणलं येत नाही. मला तर तोंड पाहिजे पेडमध्ये जायला, तुम्ही माझ्याकडे आला नाही हे लोकांना काय माहित. पण मी जर पेडमध्ये आलो तर मला सांगता यावं की बाबा मी पेडसाठी हे काम दिलंय, न मागता काम दिलंय, ते काम केलं का नाही केलं त्याचाही मला कुणी फोन केला नाही, त्याचा पाठपुरावा केला नाही. 25 लाख रुपये 25-15 मधून मी निधी उपलब्ध करून दिला होता. तुम्ही सांगा मला कुठले काम. परिसरातल्या लोकांनी कामं सांगितली. ब्रह्माशेठ, अनिल शेठ आणि सुंदरता त्या सगळ्या गावात गेले होते. स्वप्नील पाटील शिरगावचे सगळी मंडळी आहेत की ज्या लोकांनी आम्हाला कामं सांगितली या विसापूर सर्कल मधल्या, ती कामं आम्ही पूर्ण करून दिलेली आहेत. 2 महिन्याच्या आतमध्ये ती सगळी कामं ज्या वाड्या वस्त्यावरती, ज्या गावातल्या लोकांनी सांगितलं आम्हाला सभा मंडप पाहिजे, आम्हाला पेविंग ब्लॉक पाहिजे, आम्हाला संरक्षण भिंत पाहिजे, आम्हाला स्मशानभूमी पाहिजे, आम्हाला गावात कॉन्क्रीटचा रस्ता पाहिजे, तुम्ही जी कामं सुचवली ती कामं मी तुम्हाला पूर्ण करून दिलेली आहेत. मी विधान परिषदेचा सदस्य आहे. जनतेतून निवडून येणाऱ्या सदस्याला एक वेगळं महत्व असतं. विधान परिषद सदस्य व्हायला सगळी मताची मागच्या दारात आलाय, सगळी बोलत असतात, हे काय लपून राहणारी गोष्ट नाही. पण मी जरा असा चळवळ्या आमदार असल्यामुळं कुठल्याही मंत्री महोदयांच्याकडे गेलो तर पहिलं माझं काम करून टाकतात. ते कुणीही काय माझं काम नाकारत नाही. मी त्या सगळ्या मंत्र्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. सगळ्या आमदारांना फंड नाही मिळत विधान परिषदेच्या, काय मोजक्या 4-5 आमदारांना फंड दिला जातो. आणि म्हणून आम्ही ठरवला
की आता लोकातून त्या विधान भवनामध्ये जायचं, त्या विधानसभेमध्ये जायचं, तोपर्यंत आपल्याला किंमत मिळत नाही. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, गावातलं तुमचं काही राजकारण असू द्या, सगळ्यांना हात जोडून सांगतो, मुळात तुम्हाला विनंतीच करावी लागेल. तुम्ही शेडगे आहात, तुम्ही त्या काळातले सरदार आहात, आम्ही मावळे लोक आहोत. आम्ही तुम्हाला आदेश तर देऊ शकत नाही, पण आम्ही तुम्हाला विनंती करू शकतो. सरदारांना सगळ्या विनंती करू शकतो की एक मावळा लढायला लागलाय तर त्याच्या पाठीमागे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद राहू द्या. आजूबाजूला आमची सगळी पै पाहुणे आहेत, त्यांनाही सांभाळून घ्या. आजूबाजूला सगळे पाटील कंपनी आहेत, त्यांच्याशी तुमचं रिलेशन आहे, त्यांनाही सगळ्यांना सांगा. अनेक वेळा आपण या आमदारांना निवडून दिलेला आहे, सगळ्या आमदारांना निवडून दिलेला आहे. आणि विसापूरवाल्या लोकांना वाटतंय, परवा सुनील भाऊ बोलले की आमचं तुम्ही ब्रह्मशेठ म्हणले तुम्ही वापर करून घेताय. अरे आम्ही वापर करून घेणारी लोक नाही, आम्हाला संधीच नाही मिळाली. जेव्हा जेव्हा आम्ही निवडणुकीला उभा राहिलो तेव्हा तुम्ही पाडलं. संधी तर मिळाली नाही. 2 वेळा विधानसभा, 1 वेळा लोकसभा, परत बारामतीला गेलो. काय किती प्रयोग करायचे राहिले, सगळे प्रयोग करून घेतले. सगळे प्रयोग झाल्यानंतर विधान परिषदेची संधी मिळाली, पण विधान परिषदेचे आमदार झालो म्हणून आम्ही शांत बसलो नाही. प्रत्येक विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केला. तर निवडणूक आली ना आम्ही पळतोय असं नाही. माझे तुम्ही सोशल साईट चेक करा, मी बोलतोय अशातला भाग नाही आहे. महाराष्ट्रातला कुठला आमदार इतका फिरतोय तुम्ही मला दाखवून द्या. विदर्भ, कोकण, 2 वेळा कोकणाचा दौरा केला मी आमदार झाल्यानंतर. मी कोकणातल्या तिथल्या धनगर समाजासाठी लावून धरलं सरकारकडे की डोंगरावरती आमच्या धनगरांच्या वाड्यात सरकारचा 1 रुपया कधी त्यांना मिळाला नाही. ना त्यांना रस्ता आहे, ना त्यांना दवाखाना आहे, ना तिथं शाळेची सोय आहे, ना अंगणवाडी आहे, काहीच नाही. अरे आमची इतकी लोक आहेत, तुम्ही आमच्यासाठी योजना करा. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यावरती राहणाऱ्या लोकांच्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर रस्ते जोड विकास योजना राज्य सरकारनं आणली आणि त्याला 1000 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारनं मंजूर केला. एक आमदार काय करू शकतो याच्याबरोबर मी जे बंजारा समाजाची लोक आहेत त्यांचे तांडे आहेत, धनगरांच्या वाड्या आणि आदिवासी पाडे, हे 3 विषय मी लावून धरले होते महाविकास आघाडीचं सरकार असल्यापासून. आणि राज्य सरकारने या 3 गोष्टी मान्य केल्या. आदिवासी पाड्यांच्यासाठी बिरसा मुंडा रस्ते जोड योजना, बंजारा समाजासाठी संत सेवालाल रस्ते जोड योजना आणि धनगर समाजाच्या वाड्या वस्त्या जोडण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर रस्ते जोड योजना लागू केली. सरकारनं मान्य केली. काही प्रमाणामध्ये निधींचं वितरण केलेलं आहे. सभागृहात गेल्यानंतर आपण जर एखादी भूमिका मांडत असू, आपण एखादा विषय घेत असू आणि तो सरकारला मान्य असेल तर तो सरकार तात्काळ त्यावरती कारवाई करताय. असे अनेक विषय आपण घेतले, अनेक विषयांना आपण वाचा फोडली. आज छोट्या छोट्या समाजाची महामंडळ स्थापन केली सरकारनं. आणि पुढच्या आठवड्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललो की पुढच्या आठवड्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये जी नवीन महामंडळ दिले, रामोशी समाजासाठी जे महामंडळ दिलं, राजे उमाजी नाईक महामंडळ, वडार समाजासाठी जे पैलवान मारुती चव्हाण महामंडळ दिलंय, गुरव समाजासाठी काशिबा गुरव यांच्या नावानं महामंडळ दिलंय, लिंगायत समाज या महाराष्ट्रातला मोठा समाज आहे, उपेक्षित समाज आहे, या समाजासाठी महात्मा बसवेश्वरांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलाय, नाविक समाजासाठी महामंडळ स्थापन केलाय आणि त्यांच्या योजना व्यवस्थितपणे लागू झाल्या पाहिजे यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि ओबीसी खात्याच्या मंत्र्यांनी वेळ दिला पाहिजे. मी त्यांच्याकडे विनंती केली आहे आणि ती विनंती त्यांनी मान्य केली आहे. पुढच्या 8-10 दिवसामध्ये या सगळ्या समाजाच्या बैठका आपण मंत्रालयामध्ये 7व्या मजल्यावरती लावतोय आणि त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावतोय. मराठा समाजासाठी अनेक योजना राज्य सरकारने आणल्या आहेत. त्यामध्ये महत्वाची योजना आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुण मुलांना उद्योजक बनवणं. 1 लाख मुलांना महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या मुलांना राज्य सरकारनं कर्ज उपलब्ध करून दिलंय आणि त्याचं व्याज सरकार भरताय. मराठा समाजाची जी मुलं आहेत या भागातली, त्या मुलांनी सांगलीमध्ये उद्योग भवन मध्ये या महामंडळाचं ऑफिस आहे, त्यांना संपर्क करा, त्या योजनेची माहिती घ्या आणि त्याचा लाभ तुम्ही घ्या. आता हे मराठा समाजासाठी झालं. त्याच धर्तीवरती वसंतराव नाईक महामंडळ जे ओबीसीच्या साठी काम करतं, महाराष्ट्रातल्या 346 जातींचा समावेश असणाऱ्या, आणि म्हणून आम्ही सरकारनं मागणी अशी केली की जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला योजना लागू केली आहे जशीच्या तशी तुम्ही या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मुलांच्यासाठी तरुणांच्यासाठी लागू करा आणि तशा पद्धतीने योजना लागू केलेली आहे, त्याचा लाभ तुम्ही घ्या. मुलांना सांगा हे आपलं एका दोघांचं राजकारण झालं मतदानापुरतं, हे राजकारण बाजूला ठेवून पोरं कशी उभा राहतील
त्यांच्या पाठीमागे ताकद कशी उभा राहील यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि ते काम तुम्ही हातामध्ये घेतलं पाहिजे. आता ओबीसीच्या मुलांसाठी वसतिगृह 72 वसतिगृह या राज्यामध्ये या वर्षी चालू झाली. 36 मुलींच्यासाठी 36 मुलांच्यासाठी 100 मुलांना जिल्हा लेवलला. सांगलीमध्ये जो मुलगा जातोय त्याला तिथे ऍडमिशन मिळेल. मराठा समाजाची 36 मुलींच्यासाठी 36 मुलांच्यासाठी वसतिगृह भाड्याने घेतली. सरकारनं ठरवलं की इमारत बांधा, टेंडर काढा, या 2-4 वर्ष जातील. म्हणून सरकारनं निर्णय असा केला की इमारत भाड्यानं घ्यायची आणि तिथं डायरेक्ट हॉस्टेल चालू करायचं. त्यामुळे या सगळ्या इमारती भाड्यानं घेऊन आता ती हॉस्टेल चालू झाली. त्याच्या पुढे सरकार गेलं, या 100 मुलांना ऍडमिशन मिळेल, पण हजारो मुलं ऍडमिशन द्या म्हणून अर्ज करतात. त्यांच्यासाठी काय तरतूद आहे? आणि म्हणून महाराष्ट्र सरकारनं ओबीसी मंत्रालयानं निर्णय केला की महाराष्ट्रातल्या ओबीसी मुलांना ज्यांचं 12वी नंतरचं शिक्षण सुरू आहे, ते व्यावसायिक असेल बिगर व्यावसायिक असेल, त्या मुलांना जर वसतिगृहामध्ये ऍडमिशन मिळालं नाही तर त्यांना तालुका लेवलला 38,000 रुपये, जिल्हा लेवलला 43,000 रुपये, महसूल विभाग म्हणजे कुठले नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि क वर्गाच्या महानगरपालिका इथल्या मुलांना 51,000 रुपये आणि मुंबई, उपनगर, नागपूर, पिंपरी चिंचवड आणि पुणे इथं जी ओबीसीची मुलं शिकतायत 12वी नंतरची त्यांना 61,000 रुपये द्यायचं सरकारनं निर्णय केलाय. एका जिल्ह्यामध्ये 600 मुलांना ही योजना मिळणार आहे. 3 वेळा जाहिरात पुढे ढकलली. ओबीसी मुलांनी फक्त 10,000 अर्ज, मी पेड मध्ये तुमच्या समोर बोलतोय त्या क्षणापर्यंत 10,000 अर्ज फक्त केले. आपल्याला द्यायचे किती? 21,600 मुलांना ही योजना लागू करायची आहे. तर त्या सगळ्या मुलांना आवाहन करतो की तुम्ही तात्काळ अर्ज भरा. जे समाज कल्याणचं पूर्वीचं ऑफिस आहे तिथं संचालक ओबीसी बहुजन कल्याणचे अधिकारी तिथं बसले, त्यांच्याकडे तो फॉर्म भरा. हे ओबीसीच्या मुलांसाठी. त्याच्या पुढे जाऊन फक्त धनगर समाजाच्या मुलांसाठी योजना आणली आहे. सेम अशीच योजना 21,600 धनगर समाजाच्या मुलांना, ज्या मुलांना 12वी नंतर वसतिगृहामध्ये ऍडमिशन मिळालं नाही त्या सगळ्या मुलांच्यासाठी ही योजना लागू आहे. तर त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना सांगा की अर्ज भरा तुम्ही. साधे आतापर्यंत 900 अर्ज आले. एका बाजूला बोलायचं पुढारी आमच्यासाठी काहीच करत नाही, आम्ही तिथं राबतोय, तुम्ही तिकडे ध्यानच देत नाही. मी तर गावागावात येऊन सांगू शकत नाही ना, आम्हाला काहीतरी मर्यादा आहे. ही जबाबदारी आपली सामूहिक जबाबदारी आहे की त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगा की तुमच्यासाठी योजना लागू चालू आहे. आता मेंढपाळांचा विषय खूप गंभीर आहे. मेंढपाळांना सगळे फॉरेस्टवाले अडवतात. या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये पण मी सांगितलं, या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या लोकांनी शेळ्या आणि मेंढ्या राखायचं बंद केलं तर जे मांस खाणारी लोक आहेत त्यांना कुत्री कापून खावी लागतील, त्यांना बोकडाचं मटण मिळणार नाही. हे मी सभागृहामध्ये सांगितलं. कारण फॉरेस्टचे अधिकारी खूप त्रास देतात या लोकांना आणि आपली जबाबदारी आहे शिकलेल्या पोरांची. आम्ही आरक्षण घेतो एनटीसीचा. अरे राबतात कोण? तर मेंढपाळ राबतात, रानावनामध्ये फिरतात, काट्याकुट्यामध्ये फिरतात, दऱ्या खोऱ्यामध्ये फिरतात. दिवसभरामध्ये 35 किलोमीटर आपला मेंढका चालतो. संध्याकाळी झोपायला गेला नुसतं कागदाचं पाल, इकडून वारा येतोय, तिकडून पाऊस येतोय, ऊन येत आहे, काही नाही. आमच्या महिला तिथं राहतात, त्यांची कुठली सोय नाही, तिथं बाथरूम नाही, काही नाही. आणि म्हणून सरकारनं विनंती केली आली की हे जे फॉरेस्टचे अधिकारी आमच्या मेंढपाळांना त्रास देतात, मागच्या 8 दिवसापूर्वी बैठक झाली. माननीय मंत्री महोदय सुधीर मुनगंटीवार साहेब, माननीय मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आणि त्यांच्याकडे विनंती केली की हा आता प्रश्न मिटवा. सारख्या बैठका होत आहेत आणि आता आपण एक स्थायी समिती स्थापन करतोय. त्या स्थायी समितीमध्ये मंत्री महोदयांच्याकडे जाण्याची आवश्यकता नाही, त्याचे सगळे अधिकार आपण स्थायी समितीला देतोय. आणि अतिरिक्त मुख्य सचिव महसूल या समितीचे अध्यक्ष असतील, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त, अतिरिक्त मुख्य सचिव ओबीसी कल्याण मंत्रालय आणि प्रधान सचिव पशुसंवर्धन, प्रधान सचिव वन विभाग, हे सगळे अधिकारी मी स्वतः त्या कमिटीमध्ये आहे. माझी खासदार महात्मे साहेब त्या कमिटीमध्ये आहे. आणि 8 लोकांची जी मुलं मेंढपाळांच्यासाठी काम करतायत त्यांची नावं परवा दिवशी मी देऊन आलोय. येत्या 2-3 दिवसामध्ये आम्हाला ती समिती अपेक्षित आहे. एखाद्या फॉरेस्ट अधिकाऱ्यानं चुकीच्या पद्धतीनं मेंढपाळांना त्रास दिला तर त्याचा रिपोर्ट करण्याचे सुद्धा अधिकार आपण या समितीला देतोय. म्हणजे मनमानी चालणार नाही अशी व्यवस्था आपण या समितीच्या माध्यमातून करतोय.
वन क्षेत्र कुठली आहेत, वन क्षेत्र नवीन कुठली राखीव करायची, हे पण अधिकार आपण या समितीला देतोय. म्हणजे आपण सगळं चौफेर काम करतोय. मेंढपाळांच्यासाठी आपण एक योजना आणतोय. 5 दिवसानंतर जाहिरात येते की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये ज्या मेंढपाळांना चराई कुरण उपलब्ध नाही, त्या चराई कुरणामध्ये जाऊ दिलं जात नाही, त्या वन खात्याच्या लोकांनी रिपोर्ट दिलाय की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये जर जंगलामध्ये मेंढ्या गेल्या, शेळ्या गेल्या तर तिथं गवत उगवत नाही. आता कुणी जावाई शोध लावला मला माहित नाही. मी त्या अधिकाऱ्यांना म्हणलं, अरे तुझं फॉरेस्ट खाता आता आलं, 100-150 वर्षापूर्वी कधी आला असेल, इंग्रज आले तेव्हा. परंतु हे जंगल, या मेंढ्या, या शेळ्या, या गायी, या म्हैसी, अरे पृथ्वी निर्माण झाल्यापासून आहे. पहिल्यांदा गोपालक आणि पशुपालक या पृथ्वीवरती होते. नंतर हे धर्म, जात या सगळ्या भानगड्या आल्या. आणि तुम्ही म्हणता जंगलात शेळ्या आणि मेंढ्या गेल्यानंतर तिथं गवत उगवत नाही आणि तुम्ही आमच्या लोकांना त्रास देता. म्हणून सरकारला आम्ही विनंती केली, जर 4 महिने तुम्ही मेंढपाळांना जर तुम्ही या पूर्णामध्ये जाऊ देत नसाल तर त्यांना चराई भत्ता द्या. आणि आनंदाची गोष्ट आहे, आपण या वर्षी महाराष्ट्रातल्या सगळ्या मेंढपाळांना, ज्यांच्याकडे 20 पेक्षा जास्त मेंढ्या आहेत, अशा मेंढपाळांना दर महिन्याला 6,000 असं 4 महिन्याचा 24,000 रुपये भत्ता त्यांना पुढच्या महिन्यामध्ये देतोय. त्याची जाहिरात 5 किंवा 6 तारखेला येते. 5 किंवा 6 तारखेला येते. परवा बैठक झाली, 100 कोटी निधीचं वितरण कसं करायचं आम्हाला बोलावलं. आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही योजना लागू करा. आम्ही काही अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या, जे शेळी मेंढी महामंडळात काम करतात, हे मेंढपाळांच्यासाठी काम करणार, तुम्ही सूचना द्या आम्हाला की आम्ही त्या बैठकीमध्ये काय मांडलं पाहिजे. तर त्याला खूप चांगली सूचना आली की आमची घोड्यावरती सगळं साहित्य टाकून जातात. मी परवा व्हिडिओ केला होता, तुम्ही बघितला असेल. घोड्यावरती सगळं तांदूळ, ज्वारी, चटणी, मीठ, पीठ, कोकरी, परत ते सगळा कागद झाकायचा, सगळं त्या आपल्या वाघरच्या काट्या, वाघर त्या घोड्यावरती टाकायचं आणि जायचं. आणि म्हणून सरकारने आम्ही विनंती केली, 50 HP चा ट्रॅक्टर सरकारनं 75% अनुदान द्यावं, 10% आमचा मेंढपाळ भरेल आणि 15% बँक. तुम्ही ट्रॅक्टर त्याला द्या आणि त्या ट्रॅक्टर सोबत एक फोल्डिंगचं आम्हाला घर द्या की जिथं आमचा मेंढका 4 फुट्या टोकल्या तर ते मिलिटरीवाल्यांसारखं तिथं तंबू तयार होईल आणि तिथं आमची माऊली सुरक्षित राहील, आमचा मेंढपाळ सुरक्षित राहील. आणि सरकारने या गोष्टीला आता मान्यता दिलेली आहे, त्याच्यावरती काम सुरू आहे. गोखले नगरला अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाचं कार्यालय आहे, एकदम जुनं आहे, भंगार आहे. आणि आता 6 कोटी रुपये सरकारनं धरले होते की 6 कोटी रुपये मध्ये प्रशासकीय कार्यालय बनवा. मी मंत्री महोदयांच्याकडे विनंती केली, हे तुम्ही कार्यालय बनवा, पण याबरोबर मेंढपाळ भवन बनवा की ज्या भवनामध्ये 100 मुलं MPSC UPSC करणाऱ्या मुलांना तिथं अभ्यासासाठी वसतिगृह उपलब्ध करून द्या. 250 मुलांची तिथं एक लायब्ररी तयार करा, अध्यावत लायब्ररी तयार करा, मेस करा. आणि आनंदाची गोष्ट आहे की मागच्या 4 दिवसापूर्वी मी तिथं व्हिजिट केली, पाहणी केली आणि 30 कोटी रुपये इस्टिमेटचा आपण तिथं मेंढपाळ भवन उभा करतोय. येत्या 15-20 दिवसामध्ये आपण त्याला मंजुरी देऊन आचारसंहिता लागण्यापूर्वी मेंढपाळ भवन आणि प्रशासकीय भवनाचं काम सुरू करतोय. एक ना एक वेगवेगळे विषय घेऊन आम्ही सगळे पुढे चाललोय. सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची आपली इच्छा आहे. आपण 10,000 कोटीची योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केली होती आणि त्या व्याज दरासाठी ती थांबली आहे. मागच्या 5-6 दिवसापूर्वी आम्ही त्यांना विनंती केली आणि दिल्लीला साहेब गेले होते. आता परत एकदा जाऊन ही 10,000 कोटी जर मेंढपाळाची योजना या महाराष्ट्रामध्ये लागू झाली तर 75% थेट अनुदान आहे आणि 25% लाभार्थ्यांना भरायचे आहे. आणि ही जर योजना लागू झाली तर परत तुम्हाला कुठल्या बँकेकडे जावं लागणार नाही, कुठली योजना करायची आवश्यकता नाही. हे कुणा मेंढपाळांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तर आपण खूप करतोय. सारथीच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा मुलांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. आज हजारो गरीब मराठा समाजाची मुलं MPSC UPSC झाली आहेत, क्लास 1 अधिकारी झालेत, क्लास 2 अधिकारी झालेत. सारथी मधून, महाज्योती मधून OBC ची हजारो मुलं, 22 मुलं गेल्या वर्षी OBC ची महाज्योतीच्या माध्यमातून वैमानिक झाली. वैमानिक, सुताराची, कुंभाराची, लोहाराची पोरं, ज्यांची आई रानामध्ये काम करते, ज्याला वडील नाही, एक तर मुलगा तो अनाथ आहे, आई पण नाही, वडील पण नाही, आज तो वैमानिकाचं प्रशिक्षण घेतोय आणि त्याचा सगळा खर्च महाज्योती संस्था भरते. 1 रुपया त्याचा खर्च भरायची आवश्यकता नाही. मुलगा जर MPSC करायला पुण्याला गेला, आज बॅग भरून तुम्ही पाठवला, उद्या पुण्यात गेल्यानंतर राहील कुठं, खाईल काय, सगळ्याचेच काय पाहुणे पुण्यात नाही. तर पहिल्यांदा आपण त्याला आकस्मिक निधी देतोय की त्याला गेल्या एक 8-15 दिवस त्याला खोली भाड्यानं मिळायला जाईल, खानावळ लावायला वेळ जाईल.
तर पहिल्यांदा त्याच्या खिशामध्ये रोख रक्कम, आकस्मिक निधी. तू पुण्यामध्ये गेल्यानंतर जरा हॉटेलमध्ये खा, इकडं खा तिकडं खा आणि जरा रूम बघ, उगाच टेन्शन घेऊ नको म्हणून त्याला पहिल्यांदा आकस्मिक निधी देतोय. आणि सरकार परत त्याला महिन्याला त्याचा सगळा जो खर्च आहे, क्लासची सगळी फी आहे ती सरकारच्या माध्यमातून दिली जाते. हे सगळ्या मुलांना सांगा, या योजना सगळ्या मुलांना सांगा. सरकार तुमच्यासाठी इतकं करतोय. आता मातंग समाजासाठी वेगळी संस्था स्थापन केली सरकारनं. अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब साठे, या अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आरटी एकदम बेस्ट संस्था स्थापन केलेली आहे. मातंग समाजाच्या पूर्ण स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये हा संदीप तात्या क्रांतिकारी निर्णय झालाय. देवेंद्र फडणवीसांचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की गावगाड्यातली मातंग समाजाची मुलं जी बार्टीच्या माध्यमातून त्याला दिलं जायचं ते आता आरटीच्या माध्यमातून दिलं जाईल. अण्णा भाऊ साठे यांच्या नावानं इतकी मोठी संस्था स्थापन केली. मला तर वाटतंय अण्णा भाऊला ही सगळ्यात मोठी श्रद्धांजली आहे. अण्णा भाऊला भारतरत्न मिळाला पाहिजे ही आपली मागणी आहे. त्याला सरकारचा पाठिंबा आहे, आमचा पाठिंबा आहे. परंतु त्यांच्या नावानं ही जी संस्था स्थापन झालेली आहे, या संस्थेच्या माध्यमातून मातंग समाजाची हजारो मुलं आता पुढे तुम्हाला IPS IAS झालेली दिसतील. ही ताकद या संस्थांच्यामध्ये आहे. आणि ही दूरदृष्टी फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांची आहे. या संस्था अगोदर नव्हत्या, फक्त बार्टी आणि TRTI होती. आदिवासी समाजासाठी संस्था आणि मागासवर्गीय समाजासाठी संस्था ही साथी स्थापन केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी. महाज्योती स्थापन केली त्यांनी, आता आरटी स्थापन केली त्यांनी, ब्राह्मण समाजासाठी संस्था स्थापन केली त्यांनी. या वेगवेगळ्या ज्या संस्थेचं विकेंद्रीकरण व्हायला लागलंय त्यामुळे आता गाववाड्यातल्या सगळ्या लोकांना न्याय मिळायला लागलाय. गाववाड्यातल्या लोकांच्यासाठी चांगल्या योजना आणलेत, रस्त्यासाठीच्या योजना, हे जलसंधारणच्या योजना. आता सगळी पाझर तलाव काढून साठवण तलाव केली, मोठ्या प्रमाणामध्ये साठा होतोय. हे सगळे विषय आपले मार्गी लागतायत आणि त्यामुळे एक चांगल्या विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. आपण सगळ्यांनी वैचारिक दृष्टी, राजकारण हे तुम्ही दृष्टीनं करा ना. माझा इकडचा भाव आहे तिकडचा भाव, हे सगळं गाडून टाका, हे उपयोगाचं नाही आहे. भावना सुद्धा काय करायचं कळत नाही आणि दादाला सुद्धा काय करायचं कळत नाही. दादाला फक्त त्याचा कारखाना पाहिजे, बँक पाहिजे, सुतगिरणी पाहिजे, त्याच्या पलीकडे त्याच्या डोक्यात काही नाही आहे. त्या डोक्यात तेच किड पडले, कुठल्या बँकेचे पैसे काढायचं, कसं बुडवायचं, काय करायचं भानगड. आता जिल्हा बँकेचं बघितली परिस्थिती, 100 कोटी काढून यांनी बुडवले. त्याचा मोडक्या जयंत पाटील त्या बँकेचा लीडर, कितीतरी कोटी रुपये. आणि तुमच्याकडे 1 लाख असू द्या, ती साईड येते ना, तुमची जप्ती करील, तुमची भांडी नेईल, तुमची टीव्ही नेईल, तुमचं कपाट नेईल. अरे तुझ्या दम आहे तर तिथं जा ना, ज्यानं 50 कोटी बुडवले. तुझ्या जर हिंमत आहे, तू वसुली अधिकारी आहे, त्या पुढाऱ्या दारात जाऊन बस ना. ज्यांनी 50 कोटी काढले तिकडे दुसऱ्या बँकेच्या खात्यावरती टाकले आणि तिकडं पुण्या मुंबईला प्लॉटिंग केलं, त्याच्याकडे जागी त्याचं पहिलं जमा कर. नाही तर गरीबाच्या दारात तुझं हे जप्त करतो, तुझं कुलूप लावतो. काय चाललंय, काय प्रकार. मी सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित केला, लक्ष्मी मांडली. सहकार मंत्रीने 2 दिवस अगोदर सांगली जिल्हा बँकेला उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार दिला. काय प्रकार आहे सांगा ना. सहकार खात्याचे मंत्री बँकेचा उत्कृष्ट पुरस्कार म्हणून सत्कार केला आणि बँकेची चौकशी लागली 83ची. त्यामध्ये 22 मुद्द्यामध्ये बँकेवर दोष आढळलेले. किती? मी म्हणतोय म्हणून नाही, मी टीका करतोय म्हणून नाही, 83ची चौकशी लागली. त्यामध्ये निष्पन्न झालं की वेगवेगळ्या 22 मुद्द्यांमध्ये या संस्थेनं भ्रष्टाचार केलाय, चुकीच्या पद्धतीनं या सगळ्या कारवाई केली आणि इकडं बँकेचा सत्कार होतोय. तिथं उत्तर बँकेचा काल सत्कार झाला. पण आता आम्ही काय बोलायचं, काय भूमिका घ्यायची. आपण सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे ना. संस्था ही आपली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही जयंत पाटलाच्या बापाची बँक नाही आहे. हे जे सगळे तिथं संचालक म्हणून जातात त्यांच्या बाप जाण्याची बँक नाही आहे. ही आपली सभासदांची बँक आहे, शेतकऱ्यांची बँक आहे आणि ती टिकली पाहिजे. आपलं वाटलं पाहिजे आपल्याला, आपण त्या ताकदीनं पुढे गेलं पाहिजे. आम्ही मोठा मोर्चा काढला, आम्ही त्याला सोडत नसतो. त्या बँकेवरती जोपर्यंत प्रशासक येत नाही आणि या संचालकाला जोपर्यंत बेड्या ठोकल्या जात नाही तोपर्यंत आम्ही नाच सोडत नसतो. सदाभाऊ खोत आणि मी या विषयात पाठीमागं आहे, हात दोन पाठीमागं आहे. हे सगळे विषय आपल्याला पुढे घेऊन जायचे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही आमचा इतका देखणा सत्कार केला. आम्हाला काही अपेक्षित नव्हतं असं की पेडमध्ये आमचा सन्मान होईल, सत्कार होईल. दत्तू आबा आले, राजू आला, म्हटलं सगळ्यांना बोलवा, कोण येतील कोण नाही येतील, आपण तर कशाला चुकायचं, सगळ्यांना बोलवा. आता एकदम जवळ आलं ना 2 महिन्यावर, त्यामुळं ज्याला त्याला मर्यादा आहे. कोण कुणाचं काम करतोय, कोण कुणाचं करायचं त्याचं करा. आम्ही लोकांचं काम करतो, आम्हाला काय त्याचं पडलेलं नाही. आम्ही कुणाचा आमच्या जिल्ह्यात कुणी नेता नाही,
आमची नेता म्हणजे ह्या जिल्ह्यातली जनता, आमचा कोणी पुढारी नाही. बाकीच्यांचे पुढारी असतील, आम्हाला कोणी पुढारी नाही. आम्हाला फक्त लोक हेच आमचे नेतृत्व आहे. तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही सांगाल तसं, आमचं चुकलं तुम्ही कान पकडू शकता. कुठला पुढारी आम्हाला बोलू शकत नाही, आम्ही कुणाला मिंद्यात नाही आहे. हा, तुम्ही आम्हाला काही सांगा, सूचना करा, हे करा ते करा, आम्ही तुमचं ऐकू, तुमचं पाय धरू. कुठल्या पुढाऱ्याचा आम्ही पाय धरत नाही, त्यासाठी आमचा जन्म झालेला नाही. आम्ही तुमच्या बाजूनं लावून धरू, ताकदीनं लावून धरू. विसापूर सर्कल मधल्या सगळ्या लोकांना मी विश्वासानं सांगतो की तुम्हाला जो मागचा अनुभव आहे 2009 नंतर 2024 पर्यंतचा, जर तुम्ही आमच्या बाजूने ठामपणे उभा राहिला, आम्हाला जर संधी दिली, तर पुढच्या 5 वर्षात 29ला तुम्हाला असं वाटणार नाही की विसापूर सर्कल कशासाठी खानापूर मतदारसंघामध्ये गेलं, असं तुम्हाला पश्चाताप वाटणार नाही. अशा पद्धतीचं काम आम्ही करू, अशा पद्धतीची आम्ही भूमिका घेऊ. बैलगाड्याची शर्यत सगळ्या आमदारांनी गेलते नाही, बैलगाडीवाले विचार तुमच्या गावात पण असतील, आहेत का नाही इथं बैलगाडा शर्यतवाले? सगळ्या आमदारांच्या गेलते. 288 विधान परिषदेचे 78 सगळ्या खासदारांच्याकडे, सगळ्या राज्यसभा सदस्यांच्याकडे की आमची बैलगाडी शर्यत चालू करा. माझ्याकडे पण आले, मी तो विषय समजून घेतला. काय सुप्रीम कोर्टानं थांबवलंय, बरं म्हटलं काय सुप्रीम कोर्टाचा स्टे आहे, ठीक आहे, मग आपणच बैलगाडी शर्यत भरू, काय होतंय बघू. बैलगाड्याची शर्यत डिक्लेअर केली. अख्खा महाराष्ट्रात वातावरण झालं. 8-10 दिवस 15 दिवस वातावरण. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सगळे पोलिस कामाला लागले. सगळ्या पाऊल वाटेला, गाडी वाटेला, सगळ्या ठिकाणी पोलीस. स्टेट हायवे बंद 2 दिवस. आता बैलगाडी होत नाही, एसपी रिपोर्ट केला, एकदम टाईट केलंय, काही चिंता करू नका साहेब. तिकडे खुश एकदम. आता काय गोपीचंद बैलगाड्या शर्यत करू शकत नाही. अरे हा महाराष्ट्र आहे, हे बैलगाडा प्रेमी इतकी लोक वेगळे आहेत ना. रात्री चालत आली, सगळ्या डोंगरांनी बॅटऱ्या, सगळ्या डोंगरांनी बॅटऱ्या. ते एसपी म्हणाला काय झालं काय झालं, ही लोक यायला लागले. 1 लाख लोक सकाळपर्यंत इथं पोहोचली. सकाळी 6ला बैलगाडी शर्यत चालू झाली. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सगळं मंत्रिमंडळ मंत्रालयाच्या पॅसेज मध्ये खाली बसला आणि त्यांनी सांगितलं कसल्याही परिस्थितीत आता ताकद लावा, बैलगाड्याची शर्यत चालू झाल्याशिवाय आता पर्याय नाही. आणि 8व्या दिवशी सुप्रीम कोर्टानं स्थगिती उठवली आणि बैलगाड्याची शर्यत चालू झाली. हे काम करणारे आम्ही आहोत. एसटीचे कर्मचारी माझ्याकडे आले, आमचा पगार वाढत नाही, आमचा पगार वाढत नाही. मी म्हटलं कधीपासून वाढला नाही, सगळं बघितलं. 73 वर्ष झाली एसटी महामंडळ स्थापन होऊन. मी त्यांचं डिटेल घेतलं, 6 महिने अभ्यास करत तो. शरद पवारांची मान्यता प्राप्त संघटना 40 वर्ष या महाराष्ट्रामध्ये काम करते. शरद पवारांची संघटना म्हणजे सरकारला सामील, गटोळं घ्यायचं, घरी जायचं, पगार वाढ नाही. पगार वाढ किती? 200. पगार वाढ किती? 300. आणि कार्यक्रमात कोण? शरद पवार प्रमुख पाहुणे. शरद पवार काय म्हणणार भाषणात? जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला मिळतोय ते एसटी कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे. भाषण खार 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 टाळ्या खाली लगेच एसटी कामगार. साहेब असं बोलते. अरे साहेबाचं कळायला लय दिवस गेले लोकांचे. साहेबाचं गणित कधी कुणाला कळालं नाही. आणि पगार वाढ तर नाहीच. एसटी कर्मचारी स्वतः एकट्या करून, जेवण करून, रजा टाकून त्या मेळाव्याला जायचे. मग मी पहिल्यांदा त्याला आवाहन केलं, पवारांची संघटना बरखास्त करणं हे आपलं पहिलं ध्येय असेल तर तुम्हाला न्याय मिळेल. एसटी कर्मचाऱ्यांनी आमचं ऐकलं. 6 महिने सलग संप केला आणि 5,000 मूळ पगारामध्ये वाढ पहिल्यांदा एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये झाली. पहिल्यांदा असं घडलं आणि पवारांची मान्यता काढून घेतली. आम्ही ज्या विषयात हात घालतो ना तर मुळापासून घालतो. त्यामुळे आमचं इथं कुणाशी भांडण नाही आहे, आमचं वैचारिक विषय आहे. त्या विषयाला आम्ही पुढे चाललोय. आता परत एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करतोय. त्यांच्या पगारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करा अशी आमची सरकारकडे मागणी आहे. आणि मी त्या एसटी कर्मचाऱ्यांना विश्वासानं सांगतो की हे सरकार तुमच्याबद्दल सकारात्मक आहे. येत्या काही दिवसामध्ये तोही निर्णय सरकारच्या माध्यमातून केला जाईल. असे अनेक विषय घेऊन चाललो. तर पेडवासियांना, परिसरातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून विनंती आहे की आम्ही सामान्य कुटुंबातले आहोत. आमच्या काही फार मोठ्या आशा नाहीत की आम्हाला हे करायचंय, आम्हाला ते करायचंय, त्यासाठी आम्हाला राजकारण पाहिजे. आम्ही पूर्ण समाधानी आहोत, आम्हाला काही आवश्यकता नाही. अरे सामान्य कुटुंबातला पोरगा लईत लय काय झाला असतं, कुठं तर नोकरी केली असते, ह्याच्या पलीकडे काय केलं असतं. मी एका शिक्षकाचा मुलगा आहे. शिक्षकाची मुलात आमचे दुधासरी सगळे इथं बरेच मंडळी आहेत. आपलं काय सोपलं असतं? आई वडिलांचं सगळ्यात मोठं सोप, पोरगा डॉक्टर झाला पाहिजे, पोरगा प्राध्यापक झाला पाहिजे, पोरगा वकील झाला पाहिजे. आता अपेक्षा वाढल्या, पोरगा अधिकारी झाला पाहिजे. आता ह्याच्या पलीकडे काय होऊ शकलो असतो सांगा? आणि आमच्या तर राजकारणाचा काही संबंध नाही. त्यामुळे आम्ही पूर्ण समाधानी आहोत. जे काम आम्ही हातात घेऊन चाललोय ते काम प्रामाणिकपणे करतो. आम्हाला कधी पश्चाताप वाटत नाही, आम्हाला कधी खेद वाटत नाही, कारण चुकीचं काम आम्ही कधी करतच नाही. आणि त्यामुळं जी कामं करण्याची
तुमची इच्छा आहे ती कामं करण्याची शक्ती तुम्ही आम्हाला द्या, त्या ताकदीने आम्ही सगळेजण पुढे जाऊ. आता विलास भाऊ सारखी ज्येष्ठ मंडळी आमच्या सोबत आहेत, व्यासपीठावरची दत्तू बाबा सारखी मान्यवर मंडळी आमच्या सोबत आहेत. तर मला वाटतं की खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अजून महिन्यात दीड महिन्यामध्ये काय काय बदल होत आहेत आपण बघू. अजून बऱ्याच घडामोडी राज्यामध्ये व्हायच्या आहेत, पुलाखालनं बरंच पाणी जायचं आहे. त्यामुळं प्रभाकर साहेब जुनं सगळं आता कुटीला गुंडाळून ठेवा, जे काय झालेलं झालं जाऊ द्या सगळं. आता उगाच या अरे यांना मंत्रालय सोडत नाहीत आमदारांना. अरे बिल्ला मी आमदार आहे, मी आमदार आहे. अरे गोपीचंदला कुणी कुठं अडवत नाही, मी कधी बिल्ला लावत नाही. अरे तुमचा शिक्का जर एवढा हुकमी असेल तर कशाला तुम्ही इकडे तिकडे सगळे चापचूप बसताय. तुम्ही आमच्या बरोबर या ना, एकदा आम्हाला चेक करून बघा. संधी काय 5 वर्षांनी तुम्ही थांबू शकता ना. प्रत्येकाकडे वेळ आहे. बाबासाहेबांनी जे संविधान केलंय प्रत्येकाला संधी आहे, प्रत्येकाला वेळ दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही एकदा चेक करून बघा, सगळी परिस्थिती बघा. आणि विधानसभेचा आमदार ह्याला फार महत्व असतं. आता आम्ही काय नशीबवान, आम्ही संघर्ष केला, संघर्ष तर लगेच सगळे करतात, सगळ्यांना संधी मिळते अशातला भाग नाही. देवेंद्र फडणवीस साहेब नसते तर आम्हाला कोण विचारते. भाजपमध्ये जर मी सांगली जिल्ह्यातल्या भाजपच्या नेत्यांना म्हटलं की मला आमदार व्हायचंय, तुम्ही शिफारस करायला चला, विलास भाऊ खरं सांगा कोण कोण माझ्या बरोबर येईल, एक सुद्धा आला नसता. आणि जर लाजकाजा आला असता माझ्या समोर सांगितलं असतं गोपीचंदला आमदार करा, 5 मिनिटात सगळे घे, ह्याला कधीच आमदार करू नका सांगितलं असतं. हे मला कळतंय, माझ्या तोंडावर गोडगोड बोलतात, मला माहित आहे हे मला माघारी काय म्हणतात, सगळं मला माहित आहे. मी प्रॅक्टिकल काम करणारा कार्यकर्ता आहे आणि माझा त्यांच्यावर राग पण नाही. आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून काम करायचं आणि त्यामुळे तुमचं पाठबळ राहू द्या, पेडवासियांचं, पेड परिसरातल्या लोकांचं. तर आपल्या इथल्या सगळ्या प्रश्नावरती आपण सगळे काम करू. ह्याच्या अगोदर अनेक लोकांनी काम केलंय, त्या लोकांनी काहीच काम केलं नाही असं आमचं म्हणणं अजिबात नाहीये. पण ज्या गोष्टीवरती काम करण्याची आवश्यकता होती त्या गोष्टीवरती लक्ष देणं ही आपल्या सगळ्यांची गरज आहे. त्या पद्धतीने आपण सगळेजण पुढे जाऊ, ताकदीनं पुढे जाऊ. आज पूर्ण मतदारसंघामध्ये तरुण युवा मित्रांची फळी आमच्या सोबत काम करते. अनिल जिल्हा भाजपचे अध्यक्ष आहेत, महाराष्ट्रातला हा सगळ्यात ऍक्टिव्ह जिल्हाध्यक्ष म्हणून आज त्यांच्या प्रदेशाची लोक सांगतात. मी सांगतोय अशातला भाग नाही. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या टीम सांगते की सांगली जिल्ह्याचं खूप चांगलं काम सुरू आहे. आता आम्हाला संधी मिळाली तर आम्ही आमच्या मित्रांना संधी देऊ शकलो. पंकजभाई दबडेंना विट्यात आमचं कामच करायला कोण नाही, निम्मे इकडे सामील निम्मे तिकडे सामील, काय कळतच नव्हतं. कुणी जाईल तिकडे ती त्यांच्या पद्धतीने भाजप चालवायची. आज तशी परिस्थिती नाही आहे. भाजपला काय वाटतंय तशा पद्धतीने पुढे चालेल. तर अशा पद्धतीने आता खूप चांगले बदल व्हायला लागले, खूप परिस्थिती बदलायला लागली. तर तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की जे प्रेम तुम्ही पहिल्यापासून दिलंय, मी काय आज या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला मत देता हे मला माहित आहे. मी काय नवीन तुम्हाला विनंती करायची आवश्यकता नाही. परंतु आज मला तुम्हाला विनंती ही करायची आहे की आजूबाजूच्या परिसरातल्या प्रश्नांची तुम्ही चर्चा करा. प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सांगा आम्हाला, एकदा जबाबदारीने सांगा ना. आम्ही नाही केलं तर आमची परीक्षा घेऊन बघा ना, चेक करा हे काय करू शकतात का, नुसते बोलतात. तर आम्ही ती कामं सगळी करून देऊ, टप्प्याटप्प्याने करून देऊ. एवढंच या निमित्तानं बोलतो. मी एक विषय मांडला होता मागं जिल्हा नियोजनमध्ये. मी एकदा आपल्या तिथं तलावाच्या खाली जे फॉरेस्ट विभागाचं युनिट आहे तिथं मी गेलो होतो आणि मी जिल्हा नियोजन मध्ये हा विषय मांडला की इतकं देखणं कोकणात गेल्यासारखं तिथं वाटतंय. ब्रह्मशेट्टी विषय काढला, कोकणात गेल्यासारखं तिथं वाटतंय. तर जिल्हा नियोजननं 2 कोटी रुपयाचं तिथं मंगल कार्यालय उभा करावं आणि ते ग्रामपंचायतच्या ताब्यात द्यावं. ग्रामपंचायतचा इन्कम सोर्स वाढेल आणि त्या परिसराची व्यवस्थितपणे काळजी घेतली जाईल. पैसे आले तर तुम्ही काळजी घ्याल ना. मी ते तुमचं गेस्ट हाऊस बघितलं तर तेव्हा त्याला बिरूड लागला होता त्या सगळ्या फर्निचरला. आता काय परिस्थिती आहे मला माहित नाही. एवढी अद्यावत वास्तू बांधली आहे तिथं, निसर्गानं इतकं भरभरून दिलंय, इतकी झाडं आहेत, वर तलाव आहे. तर तुम्ही द्या ना मंगल कार्यालय. मी विनंती केली होती, मी दुसरी मागणी केली आहे जिल्हा नियोजनला. काय मागणी केली आहे? या जिल्ह्यामध्ये जेवढी मोठी गावं आहेत, ज्या गावामध्ये 11 पगड जातीची 12 मृतेदारांची लोक राहतात, 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहतात, पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी 10 बाय 10च्या खोलीच्या बाहेर जाऊ शकले नाहीत. मग मी तिथं प्रश्न असा उपस्थित केलाय की या लोकांनी लग्न, त्यांची शुभ कार्य, त्यांची दुःखाचे कुठले कार्यक्रम असतील कुठे करायचे? 50-50 हजार रुपये आमची गरीब माणसं मंगल कार्यालयाला भरू शकत नाहीत. आणि म्हणून मी त्यांना विनंती केली होती की या जिल्ह्यामध्ये अशी जी गावं आहेत ज्यांच्याकडे ग्रामपंचायतची जमीन आहे
त्यांना जिल्हा नियोजनाला 2-2 कोटी रुपये देऊन तिथं मंगल कार्यालय काढावं आणि ते ग्रामपंचायतच्या ताब्यात द्यावं आणि ते जिल्हा नियोजनाला मान्य केलाय. त्यांनी आता सरकारकडे मार्गदर्शन मागवलंय. ही राज्यात कुठंच योजना नाही, पण ही योजना कशा पद्धतीनं कार्यान्वित करायची हे जिल्हा नियोजनाला मागणी केलेली आहे राज्य सरकारकडे. आणि त्यांनी सांगितलं, त्या मॅडमनी सांगितलं की जेव्हा साप चावतो तेव्हा त्यांना 100 इंजेक्शन द्यावी लागतात. 1.5 लाख रुपये खर्च येतो. म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की तुमच्या सरकारी दवाखान्यामध्ये इतक्या वाईट उपलब्ध नाही आहेत, तर तुम्ही त्याचे पैसे द्या. तो कुठल्याही दवाखान्यामध्ये, खाजगी दवाखान्यात जर ऍडमिट झाला तर त्याचे पैसे जिल्हा नियोजन मधून द्यावे. आणि तो जिल्हा नियोजन निर्णय केलाय, लोकांना माहित नाही. लोकांनी या विषयामध्ये गेलं पाहिजे. गावात जर असा कुणाला सर्पदंश झाला, आपल्याकडे आता आमच्या आठवडी तर इतकं सर्पदंशाचं प्रमाण वाढलंय, किमान दिवसाला एक, आणि ते सगळे विषारी साप आहेत. तर हा निर्णय केलाय, लोकांना सांगितलं पाहिजे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. असे सगळे विषय आपण नवीन करतोय. एवढंच या निमित्तानं बोलतो. दत्तू आबांनी खूप प्रयत्न केलाय, त्यांच्या बरोबरच्या सगळ्या मित्रमंडळींनी खूप प्रयत्न केलाय. तर त्यांचंही आम्ही निमित्त आहोत. ते माझ्याकडे जर हे काम घेऊन आले नसते, मला काम कळालं नसतं, मी तिथं पाठपुरावा केला. मंत्री महोदयांचं खरं तर आभार मानलं पाहिजे तानाजी सावंत साहेबांनी. विशेष बाब एकाच दुसरं होऊ शकतो हो, विशेष बाब 6-7 विषय विशेष बाब होऊ शकत नाही. त्यांचं मनापासून आभार. मी त्यांना त्या दिवशी दत्तू आबा जाऊन भेटलो, त्यांचा सन्मान केला. तुम्ही कधी मुंबईला आला तर आपण त्यांचा सन्मान करू, मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देऊ. आणि इथून पुढची आपली जबाबदारी खूप वाढली आहे. जागा हस्तांतरण करणं आहे. तुमच्या बालेकड्यामध्ये जी जमीन आहे त्याचा प्रस्ताव तुम्ही कलेक्टर साहेबांच्याकडे पाठवा. मी कलेक्टर साहेबांना तात्काळ बोलून ती जागा आपण आरोग्य विभागाकडे ट्रान्सफर करू, सिव्हिल सर्जनकडे, आणि पुढची कारवाई करू. दुसरा विषय राहिला, हातनूरला ग्रामीण रुग्णालय झालं, आता पेडला झालं. विसापूरच्या लोकांची मागणी आहे की आता हातनूरचं प्राथमिक आरोग्य केंद्र हे जे पेडला जाणार होतं ते विसापूरला द्या. तर त्याचाही प्रस्ताव आपण केलाय. सुनील भाऊनी त्याचा प्रस्ताव केलाय, सुंदर तात्यांनी. आज पंचायत समितीचाही त्यांना ठराव गेलेला आहे. उद्या ते सांगली जिल्हा परिषदचा ठराव घेतील आणि मग जिल्हा नियोजनच्या ठरावासाठी सांगली जिल्हा नियोजनकडे जाईल आणि मग तो आपण पुढे पाठवून विसापूरला सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र करण्याच्या बाबतीमध्ये आपण विशेष बाब म्हणून प्रयत्न करतोय. असे सगळे विषय आपण टप्प्याटप्प्यानं मार्गी लावू. एवढंच या निमित्तानं बोलतो. इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही या कार्यक्रमाला आला, आमच्यावरती प्रेम व्यक्त केलं. तुम्ही कुठल्या पक्षातही असाल, कुठल्या नेत्यालाही मानणार असाल, त्याच्याशी मला अजिबात देणं घेणं नाही. पण आज तुम्ही इतक्या प्रसन्नतेनं या कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित आहात, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. पेडवरती आमचं प्रेम आहे, तुमचंही प्रेम आमच्यावरती जास्तीचं राहू द्या. विसापूर सर्कलचं प्रेम आमच्यावरती जास्तीचं राहू द्या. या भागातील प्रश्न सोडवण्याची एक ताकद तुम्ही सगळेजण आम्हाला द्या. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो. या गावातलं काही काम असलं, हा चौक आहे, चौकाच्या बाबतीमध्ये काय करायची भूमिका तुमची असेल गावकऱ्यांची. आता हा ओपन सगळा पटांगण आहे आणि गावकऱ्यांना वाटलं की बाबा इथं अशा पद्धतीने आम्हाला सुशोभीकरण करायचं आहे, तर तुम्ही सगळे बसा, त्या बाबतीमध्ये एक आराखडा तयार करा आणि तो आराखडा जर तुम्ही मला दिला तर त्या पद्धतीनं आपण त्यासाठी प्रयत्न करू. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.